चंचला आता बास अजून किती झालं हे शेवटचं अजून हे बाकी आहे की अजून बाकी आहे आता काय चंचे शेला घाल यो बापरे अहो हे कशाला ताईनं सांगितलंय म्हणून पण हे मॅडम घालतात ना मी पण घालायचंय घरच्या सुनेनं घालावं लागतंय म्हणून रोज हा मग पण हे कशाला म्हणजे आधीच खूप दागिने आहेत आणि ही साडी पण खूप टोचतीये हे मला आधीच अवघडल्यासारखं होतंय अगं आता तो सुरुवात आहे पुढं पुढं बघ काय होतंय म्हणजे अगं म्हणजे मी तुला म्हणलं होतं ना हे घर म्हणजे जेल आणि मावशी या घराची जेलर बघ आल्या आल्या कसं धारेवर धरलंय तुला आता मला सांग तू नेसलेली साडी काय वाईट होती का नाही ना आता नाही आवडत एकेकाला एवढं दागिनं वगैरे घालायला तर समजून घ्यायला ना ग थोडं पर नाही मावशीला नाही का तिचंच म्हणणं खरं करायचं असतं बघ आता मला सांग तुझं म्हणणं काय होतं का साधी राहणी आणि उच्च विचारसरणी बरोबर ना हो हा पर ताईचं बरोबर याच्या उलट आहे हा म्हणजे बाकी समजा उच्च लागतंय तिला पर विचारसरणी एकदम गाई गुजरी नाही म्हणजे आता तू मला सांग 2023 मध्ये कुठली सून एवढं दागिनं भरजरी साड्या नेसून बसेल सांग बरं तुझी अवस्था बघून माझा जीव गुदमरायला बाई पर काय करायचं ताईला कसं सांगणार हा पर यावर का नाही आम्ही एक आयडिया काढल्या होय का नाही चंचे अगं विचार की कोणची आयडिया म्हणून विचार सॉरी कोणती आयडिया आम्ही का नाही गाऊन आणल्या ती म्हणजे बघ रात्र झाली आम्ही आमच्या खोलीत गेलो की गाऊन घालून झोपतोय पर हा आम्ही अजिबात ताईला कळू देत नाही तू बी तेच कर अगं पाहिजे तर ना मी तुला चांगले गाऊन आणून देते अगं मी तसं बी मार्केटमध्ये जाणारच आहे बाहेर तर तुझ्यासाठी बी घेऊन येते नको 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 भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्या खूप चिडतील अगं एवढं काय घाबरून राहतेस तू जेवढं होतंय तेवढं करायचं नसल होत तर सरळ सांगू टाकायचं तिला काय फासावर थोडीच लटकवणार आहे तुला आणि हे बघ एक लक्षात ठेव तू जर का समध्या गोष्टीला व्हय व्हय करत राहिलीस तर या घरची सून नाही मोलकरीन होशील ताई काय थोडीच रिंग मास्टर आहे आणि तू पिंजऱ्यात बंद केलेली वाघीण नाही म्हणजे येळ बघून डरकाळी फोड नाहीतर ताई तुझाच आवाज बंद करल नाही म्हणजे मला का नाही तुझ्याबद्दल जरा वाटतं ग म्हणून सावध केलं बाकी बघ तू आणि मला मास्तरीन बाई तू तयार झालीस ना व चंची अगं शेला घाल की तिला भय काय मग अधिपती मास्तरीन बाई कशी दिसायल्या छान बसा तुम्ही जरा निवांत इथं निवांत बसायला येईल नाही अधिपती ताईनं लगेच बोलवले खाली बाहेर गेल्यात त्या तुम्ही बी जरा बाहेर व्हा. हा आम्ही बी जातो की बाहेर मास्तरीन बाई तुला काही लागलं तर मला सांग बर का हा चंचे चल डिट्टो मावशी वाटती बघ लय भारी निवांत मी कशी बसू का मला नाही जमत आहे मी या पेहरावात मी कशी बसू निवांत मला साधा मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही अधिपती हा ताई कुठं बाहेर गेल्यास काय आता घरात नाही म्हणजे बाहेरच गेले असणार ना नाही म्हणजे कुठं लांब वगैरे गेलीस काय यायला उशीर वगैरे होणार आहे का
अगं नाही म्हणजे आम्ही दोघींनी मिळून का नाही मास्तरनीला तयार केलं. मग तू येऊस तोपर्यंत ती तशीच राहील असं काही वाटत नाही. म्हणजे अगं बघ की ताई, ती का नाही काय 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 म्हणत होती म्हण असं कुठं असतंय काय, आणि भुवनेश्वरी मॅडम आतीच करत्यात, आणि काय म्हण हा एवढं दागिनं घालून दिसभर कसं काय मी मिरवणार, असं कसं असतंय काय, आणि काय बरं म्हणली हा की म्हण भुवनेश्वरी मॅडम असते मी आज सांगणार आहे डायरेक्ट. अजून काय? अजून काय नाही. हा ताई, ते दोघच आहेत बरं का खोलीत. अजून अजून म्हणजे हा काय नाही. ताई तू येऊस तोवर मी आणि चंची जरा मार्केटमध्ये जाऊन येऊ काय? म्हणजे ते चंचीच्या मोबाईलचा चार्जर आहे का नाही तो खराब झालाय, तर जाऊन येतो मग. हा आम्ही मास्तरनीला 6 महिन्यात घराबाहेर काढणार. तुला हे कोण बोललं? चंचला सांगितलं मॅडम. बाहेर तर जायचंच आहे, पण आम्ही आल्यावर. म्हणजे काही कळलं नाही ताई. सगळं फोनवरच बोलायचंय का? हा, जरा दम धर, आलोच आम्ही. हॅलो ताई, हॅलो. काय झालं ग मम्मी? हा ग बघ की, ताईला मी त्या मास्तरनी बद्दल एवढं काय काय सांगितलं, पण जरा मी चिडली नाही. अगं ठीक आहे की मग मावशीनं ना तिचा राग राखून ठेवला असल, म्हणजे कसं असं समोरासमोर आली का नाही का मग काढल बुम मगन. कसं बुम मगन मग आपण मज्जा घेऊ. काय तुम्ही जरा बसा निवांत. कशी बसू अधिपती निवांत? काय झालं? अहो काय म्हटलं, ही साडी चरचरतीये अंगाला, आणि हे दागिने पण हे खूप आहेत, खूप टोचतायत, सगळे टोचतायत दागिने अंगाला. मला नाही जमत आहे. थांबा 1 मिनिट थांबा जरा. आता बरं वाटेल जरा. लावला एसी. बसा मास्तर बाई, बसा तुम्ही, बसा. गारवानी बसून राहा. घ्या पाणी प्या जरा, बरं वाटेल. मला नकोय पाणी, मला सुटका हवी आहे. मला या दागिन्यांपासून सुटका हवी अधिपती, प्लीज. हे खूप आहेत दागिने अधिपती. मी थोडे घातले तर चालतील का? हा तुम्ही 1-2 दिवस कळ काढा की फक्त. मी 1-2 तास सुद्धा कळ नाही काढू शकत आहे. मी खरंच सांगते, हे खूप आहे. बरोबर आहे, पण अहो आता आईसाहेबांचं डोकं आधीच तापलंय. त्यात ते तक्रार बिक्रार झाल्या ना, त्यामुळे त्यांच्या डोसक्याची शिर उठल्या. आता मी जाऊन बोललो ना, अजून चिडतील मग त्या. कोणी केली तक्रार? कोणाविरुद्ध? तक्रार त्या कमलने केली माझ्या विरुद्ध. बापरे, आता? अहो नाही नाही, एवढा लोड घेऊ नका, एवढा काही विषय हार्ड नाही आहे. हे तक्रार बिक्रार होणं, केस फीस एक किरकोळ आहे. आईसाहेब गेला का नाही, दुसऱ्या मिनिटाला सगळे मिटवून येतील दणक्याला. काय एवढं टेन्शन नाही, लोड घेऊ नका तू. हे सगळं माझ्यामुळे होतंय. ना मी परिषदेला गेले असते, ना त्या कमलनी पुतळा जाळला असता, ना तुमच्या विरुद्ध तक्रार झाली असती. या सगळ्याचं मूळ मी आहे अधिपती. असं काही नाही आहे. हे बघा, नाही, जेव्हा जे व्हायचं तेव्हा ती होत असते, आपण ते टाळू शकत नाही. मी टाळू शकले असते ना, मी हे सगळं टाळू शकले असते जर मी गेलेच नसते परिषदेला तर. अहो सोडा, जे झालं त्याचा विचार करू नका. आता त्रागा करून घेऊ नका तुम्ही. नाही, मी आता कानाला खडा लावलाय. मी भुवनेश्वरी मॅडमना विचारल्याशिवाय आता काही करणार नाहीये. मी त्यांना झाली नव्हता यार. हो हो. अरे वा, कशी नक्षत्रवाणी दिसती या पोर. चला चला, तुम्ही दोघी चला. भुवी आली या. या लोक तिच्या खोलीत. चला.
सगळे प्रश्न सुटतील हळूहळू. चला टेन्शन घेऊ नका. चला चला. ताई, अगं आम्ही जेवढं बी दागिने घातलेत का नाही तिला, तेवढं दागिने ती घालून येणार नाही बघ. म्या का नाही दागिनं मोजलंय, 13 दागिने आहेत. आता तेवढं घालते का नाही बघायला पाहिजे. तुला विचारलंय आम्ही? तुला विचारलंय का? नाही मावशी, ते म्याच आपलं सांगितलं तुला. हा. तुझी जीभ लई चुरू चुरू चालते. तिला जरा ताब्यात ठेव. तसा आम्ही उपाय शोधलाय. आधी या मास्तरणीचा विषय संपवितो आणि मग येतो तुझ्याकडं. मावशी, काय झालं? माझं काही चुकलंय का? कळल. या सुनबाई या. आता बघा आमच्या घराण्याच्या सुनबाई शोभतायसा. हा, सोन्याची बघा कशी झळाळी आली चेहऱ्यावर. आता आम्ही तुम्हाला सुनबाई म्हणू शकतोय काय? दुर्गे, जा वटीचं ताट घेऊन ये. हा हा, एकटीने नाही, जोडीने नमस्कार करायचा. सुकिरा. बुवे दिष्ट काढते पोरांची. काढा काढा, दृष्ट काढा. या पोरण बसा. ए वय बाजूला बसा. शांते ठेव इथे. हा, धनाजी आणि इकडे. ए बावळ्या, दिसत नाही का मी इथं उभी आहे? माग घेते. ए डुचके, त्याच्यावर आवाज चढवायचा नाही. जीभ हा सोडू तुझी. तसं नाही. सॉरी मावशी. अगं त्यो तिखट धूर एकदम नाका तोंडातच गेला बघ माझ्या. चांगला आहे की. रोबाड लई वाचा वाचा बोलतय तुझं. चांगला शेक मिळाला असेल. दुर्गे, वटी आणायला काही दुकानात गेलीस की काय? आले आले ताई. हा, द्या सुनबाईंकडे द्या. सुनबाई हे घ्या आणि येशीवरच्या देवीची वटी भरून या. आत्ता नवस फेडून आल्यानंतर देवीची वटी भरायची पद्धत असते. या जाऊन या लवकर. ठीक आहे मॅडम. ते तक्रारीचं काय झालं? ते सगळं मिटवलंय आम्ही. तुम्ही काही काळजी करू नका. आता तुमच्याकडे कुणी बी डोळे वर करून बघणार नाही. आणि कुणी बघितलंच तर आम्ही डोळं हातात काढून देऊ. काळजी नका करू. जा वटी भरून या. अगदी सावकाश दर्शन घ्या. हवं तर सुनबाईंना जरा रंकाळ्यावर फिरून बिरून आणा. या सावकाश या, काही घाई नाही. या. चाल येतो आम्ही. हा, ये अशी समोर ये. दुर्गे, तुला काय आमंत्रण हवंय? ये की. धनाजी, दार लावून घे. संजयला काय सांगितलं मॅडम?
काय झालं? नाही उचलत आहेत फोन. अरे बघ, दुसऱ्या नंबरवर ट्राय कर ना. हिरा, मी नसेल गेला का? नाही उचलत आहेत यार फोन. अशी काय आहे बाई? आता काय? माझा आता पेशन्स संपलाय. म्हणजे म्हणजे हेच की आता मी डायरेक्ट ऍक्शन घेणार. हिरा, वेडी आहेस का तू? हा, आणि आपण काय ऍक्शन घेणार त्यांच्यावरती? त्या काय आहेत माहितीये ना तुला? माहितीये ना, आणि हेही माहितीये की अतिहुशार लोक चुका करतात. काय चूक केली त्यांनी? अग्रीमेंट आहे ना आपल्याकडे. त्याचं काय आता? ताई समोर सरळ भांड फोडायचं त्यांचं. हिरा, मी तुला याच्या आधी सांगितलं किती वेळा तरी, तू असं काही करू नकोस. तू थांब जरा. आणि थांबून काय करू मी? तुझ्या करिअरचा प्रश्न आहे निखिल. हो हिरा, पण त्या जबाब देणारच नाहीयेत असं म्हणलं नाहीयेत ना अजून. आणि आपलं बोलणं तरी झालंय का त्यांच्याशी परत? मग हे बघ, जर त्यांनी तुला जॉब दिला नाही तर मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. सरळ ताईकडे जाणार आहे आणि खरं खरं सांगून टाकणार आहे. अरे तिच्या नजरेत किती दिवस वाईट राहू मी? एशी वाढू काय जरा? जरा काचच घेता का खाली, म्हणजे मोकळी हवा पण मिळेल. हा घ्या की. काय झालं? टोचतायत तो दागिने, खूप टोचतायत. हे घ्या. टडा. हे काय? दागिने जास्त झाले असतील तर या डब्यात जरा काढून ठेवा. अहो नको नको नको, भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर? हो, नाही कळणार त्यासनी, कोण सांगणार? त्या शाळेत नव्हत्या तरी त्यांना पुतळ्याचं कळलं ना. आता शाळेतलं सगळं त्यासनी कळणार नाही तर कुणाला कळणार? अख्खी शाळाच त्यांची येत. म्हणूनच म्हणते नको नको, राहू द्या. हो काय नाही, असू दे. आपण जरा बारीक मध्ये गनिमी गाव करूया. घ्या. कसा? अहो, मंदिर युज तर काढून ठेवा दागिने, मंदिर आलं की घाला परत. कारण सगळी मंदिरातली ओळखीची आहेत आमच्या आई साहेबांच्या. हा, हा ऑप्शन चांगला आहे. हा ऑप्शन खरंच चांगला आहे. थोडा वेळ मला रिलीफ तरी मिळेल. हा? आराम थोडा वेळ आराम मिळेल. हा, एक काम करा, शीट मागं घ्या आणि ताणून द्या. ताणून द्या म्हणजे? अहो म्हणजे झोपा हो. असं मी सकाळपासून तुम्ही लईच दमलायचा, लई स्ट्रेस आलाय नाही सकाळपासून तुम्हाला. का हो, मंदिर खूप लांब आहे का? अर्धा तास. अच्छा, पण खरंच अधिपती छान आयडिया आहे. थँक्यू. ऑफकोर्स. ऑफकोर्स. तेच. भुवनेश्वरी मॅडमना कळणार नाही ना? हा, त्यासनी कळणार, आई साहेबांना कळणार. आपल्या गाडीत सीसीटीव्ही आहेत, विसरलोच की राव मी. कुठे आहेत? तुम्हाला काय चेष्टा बी कळणार मास्तरीन बाई. गाडीत कशाला कोणी सीसीटीव्ही लावून ठेवेल? आणि आमच्या आई साहेबांचं असं बी काही एवढं काही नसतंय. त्यांचं एवढंच म्हणणं असते की बाबा रीतीभातीनुसार सगळं आबा व्यवस्थित व्हावं, एवढंच, बाकी काय नाही. माझ्या आलंय ते लक्षात. हळूहळू मी पण ऍडजस्ट करून घे. काय झालं? काय नाही, आमच्या आई साहेब पण सेम असं म्हणतात. संसारात नवऱ्यानं आणि बायकोनं दोघांनी ऍडजस्ट केलं पाहिजे, असं त्यांचा खाकी असतोय. मला ते आठवलं एकदम, त्यामुळे भारी वाटलं मला तुमचं म्हणणं पटलं. पण हा डबा कुठून मिळाला तुम्हाला? अहो, तो डबा आजीने ठेवलेला असतो कायम गाडीत, लाडू बिडू भरून चिक्की बिक्की खायला. शेवटी आमच्या आजीचा डबा कामात आला बघा. ये अशी इकडं उभी राहा. अशी नाही, मग एका पायावर उभी राहा. कसं? माहित नाही तुला? मला माहित आहे की ताई, मी जाऊ का? तू दाखव तिला.
वय पर ताई मला मला कळलं नाही अचानक हे समज काय म्हणजे सांगतोय तेवढं गपगुमान कर. वय लावते. हे असं उभं राहायचं. मावशी आता काय योगा बिगा शिकवते का काय? आता आम्ही तुला जा विचारणार.